नॅचरल ब्युटी. काय झालं? चांगली नाही का बघा नॅचरल ब्युटी. सगळे तडकून गेली, खजूल झाले. थंडी पडली, काहीच करू वाटत थंडी. आम्ही माणसं तुम्ही बघा कसे झालेत काळे. बघ सकाळी 6ला गेलोय आणि आता आलोय खेळून बिळून. घरातून उठली 9 वाजता. 9 वाजता उठले का? मग किती वाजले बघ ना. 8 वाजलेत. 8 वाजले, 8 वाजता चपात्या करायला. बाप आणि तुला 8 वाजले. हे बघ घडी, बघ घडी किती वाजले ते बघ. हॅलो, तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर बघा आज हजबंड आम्हाला म्हणालेत कशीच चेहरा झालाय. तर हो, खरंच झालाय चेहरा. तर काहीतरी करावंच लागेल आता चेहऱ्यासाठी. तर बघते आता काय तर करते. थंडीचं तर काहीच करू वाटा नाही, त्याच्यामुळे लक्षच दिलं नाही थंडीमध्ये चेहऱ्याकडं. तर कसा झालाय बघ चेहरा. तर आता काहीतरी करते फेस पॅक वगैरे. तर मी लावणार आहे आता फेस पॅक. तर काय असणार आहे तर पुढे असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर खूप चांगला रिझल्ट येतोय. तर बघा मग कंटिन्यू कसा चेहरा आहे होणार आहे माझा फेस पॅकनी. तर थंडीचं खूपच हे झालंय, डल झालाय. तर आता काहीतरी करतेच. तर असंच कंटिन्यू बघा. तर तुमचं काय चाललंय? हे बघा इकडं भांडण खेळतात. चला शाळेत आवराय. होमवर्क केला? तू केला तुझ्या टीचरचा? तू पण केलास? चला मग ह्यांचं आवरते आता शाळेचं, घरातलं पण आवरते आणि मग बघते चेहऱ्याचं काहीतरी. चेहऱ्याकडे काय बघूच वाटत नाही. ते तर मला म्हणते ते काय झालाय चेहरा. चला मग द्या मग. नको तुम्हाला, तुम्ही जास्तच घरी होता ना, है ना. दुखणं दिसलं 2 आकड्यात. काय मेकअपची गरज. तर बघा, तर माझी स्किन तर खूप अशी खराब दिसायली थोडी थंडीनी. थंडी तर खूपच सुटली. तर मला तर खूपच वाजते थंडी. तर थंडीने स्किन तर खूपच खराब होती. तर मी हे वालं स्क्रब आणले, एव्हरयूथचं वॉलनट स्क्रब आहे. तर मी स्क्रब करणार आहे चेहऱ्याला. तर बघूयात मग आता कसा रिझल्ट भेटतोय. तर भेटते, चांगलाच भेटतो. मी वापरलं होतं 1-2 वेळेस, म्हणजे महिन्यातून एकदा तरी यूज करते, म्हणजे चांगलाच रिझल्ट भेटतो. तरी आता मी मिक्स करते. थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं. तर बघा हे असं केलं पाणी टाकून मिक्स. तर थोडं अजून चांगलं मिक्स करते. तर चेहऱ्यावर पिंपल वगैरे डल झालं तर मला तर करमतच नाही, मला तर आवडतच नाही तसं. तर मी काही ना काही करतच असते. घरची रेमेडी, काही फेस पॅक वगैरे करत असते, लावत असते. तर ते लावलं पाहिजे, म्हणजे चेहरा एक्सफोलिएट होतो, स्किन चांगली स्मूथ होते. म्हणजे स्क्रब तर केलंच पाहिजे, कशा ना कशाचं तरी स्क्रब. तर मी पहिलं ग्रीन टीचं पण स्क्रब करायचे, ते पण चांगले, ते पण खूप चांगलं रिझल्ट देते. मी पहिलं ग्रीन टी पण पेत होते, म्हणजे चांगली असते पिण्याला पण. आणि मी ते पिण्याचं झालं मग ते चेहऱ्याला स्क्रब करायचे, म्हणजे चांगलं, म्हणजे टाईट राहते स्किन. तर मग स्किन पण चांगली राहते पिल्याने. आणि वरून पण आतमधून पण पाहिजे आपल्याला सगळं, तेव्हा आपली स्किन चांगली राहते. तर आता थंडीचं तर काय करूच वाटाणा, त्याच्यामुळे मी तर चेहरा तर धुतच नाही, फक्त एकदा चेहरा धुते थंडीचा. तर पाण्यामध्ये तर काही जाऊच वाटत नाही, शिरूच वाटत नाही. त्याच्यामुळे चेहऱ्याचा बघा कशी हालत झाली. थोडे मुरमुरचे पिंपल्स पण येलेत, पण मला मोठ्याला असे फोडा येत नाहीत, पण असे थोडायले बारकायले छोटे येतात, ते लगेच जातात परत. पण आता काही लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे ते आलेत.
तर आता बघते स्क्रब लावते. म्हणजे हे महिन्यातून एकदा तरी स्क्रब केलाच पाहिजे, म्हणजे स्किन चांगली एक्सप्लोएट होते आणि डेड स्किन सगळी निघून जाते. मग त्याच्यावर नवीन स्किन तयार होते, चेहरा एकदम असा ग्लोविंग दिसतो. म्हणजे स्क्रब केल्याच्या नंतर लगेचच्या लगेच नाही दिसत, पण त्याचा इफेक्ट 2-3 दिवसांनी येतो. तर मी महिन्यातून एकदा तरी कशाचा तरी स्क्रब करत असतो. ग्रीन टीचा पण चांगला आहे स्क्रब. हजबंड तर गेले, त्यांना म्हणलं तुम्हाला करू का, तर ते नको म्हणले. ते म्हणजे मी असं आज भारी दिसतो. टिकली काढूनच टाकते आता. तर ह्याच्यानंतर हे लावल्याच्या नंतर हे 15 मिनिटं ठेवायचं सुकूस तर बघा लावून झाले. आता 15 मिनिटं ठेवते. तर कशी दिसायला लागले, भूत दिसायला लागले. सपनाच्या लाडू असते तर खूप हसले असते मला बघून. आता येते नसते, त्यांची 5 वाजता सुटून शाळा. मग तर बघा आता थोडंसं हे व्हायला लागले, म्हणजे समजा ब्लीच सारखंच होतंय, पण ब्लीचने जास्तच हे होतंय, चेहऱ्याला आग होती, त्यांनी जास्त हानी पोहोचते चेहऱ्याला. तर ब्लीच नाही करायचं कधी, तर त्यांनी पिंपल पण येऊ शकते. तर मी 1-2 वेळेस केलं होतं ब्लीच, पण मला पण पिंपल्स आले होते. तर त्याच्यामुळे मी नाही आता ब्लीच करत. तर कधीतरी स्क्रब करत असते. हा वाला एव्हरयूथचा किंवा ग्रीन टीचा सोप आहे, तो आयुर्वेदिक पण आहे, तो जास्त इफेक्ट देतो. पण मी हा वाला पण कधी कधी करत असते. तर ह्याच्यानंतर आता नेक्स्ट मंथ ग्रीन टीचा करते. तर तुम्ही पण करा, चांगला रिझल्ट येतोय. तर बघा झालेत आता 15 मिनिट. आता मी वॉश करून येते, तर मग बघा रिझल्ट कसा येतोय. चला, तर बघा आता केली वॉश, कशी झाली माझी स्किन. तर बघा कशी, म्हणजे बऱ्यापैकी चांगली झाली असं मला वाटायला. स्मूथ पण झाली. ह्याचा रिझल्ट लगेच नाही येत, पण लगेच थोडासा झाला म्हणजे स्मूथ झाली, असं छान वाटायला, स्मूथ शायनी. तर 2-3 दिवसांनी ग्लोईंग चेहऱ्यावर, स्किन सगळी एक्सप्लोएट होईल. मग म्हणजे बऱ्यापैकी तर चांगलाच रिझल्ट आलाय. तर बघा, चांगला आलाय रिझल्ट. तर बेस्ट आहे रिझल्ट. तर तुम्ही बघू शकता आता माझा चेहरा. तर बघा, तर कसा वाटला माझा स्क्रब. तर तुम्ही पण करा, तुम्हाला पण चांगला रिझल्ट येईल. महिन्यातून एकदा केलंच पाहिजे स्क्रब. चेहरा एक्सप्लोएट होतं, डेड स्किन निघून जाते, छान असा ग्लो येतो चेहऱ्यावर. तर बघा माझं झालं आता. बघ सुटली शाळा. माहिती, आम्ही तर पहिले जेवण बसलेलो घरी. हे काय घेतलं तू हातामध्ये? चॉकलेट. मास्कट.
तर बघा आलेत आता दीदी लाडू शाळेमधून. तर दीदीला घेतलंय नवीन ड्रेस. तर दीदीला घेतलंय हे वालं स्कर्ट, जे की पहिलं वालं तिला येतच नव्हतं, खूप छोटं होतं हे वालं. तर तिला स्कूलचं स्कर्ट घेतलंय. तर इकडे बघा कपडे बदलणं चाललंय. तिकडं काय चाललंय? बर घाल 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 कपडे. आवडला का तुला स्कर्ट? बॅग आणला, टिफिन बॅग म्हणला ना तू. टिफिन कुठं म्हणला? दाखव तुझी टिफिन बॅग. ओ लाडूची टिफिन बॅग बघू. खुशी ओ काय खुश झाला बघा. खुशी लाड टिफिन बॅग आणला लाड ना. खुशी बघा. मिठाला चांगले हो बघा चांगली दिसायले का? आता गोरी दिसायले का? अजून पावडर लाव एक किलो. कुठं लावलाय पावडर? बिना मी सकाळपासून फिरतोय बिना तोंडाचा, तरी बघ कसा दिसतोय. तोंडाचं तोंड काय घरी ठेवतं काय? बघ कसा दिसतो अजून. बघा ह्यांनी घरी तोंड ठेवलं होतं. त्यापेक्षा दिसतो चांगला. डांबरामध्ये तुम्ही दिसतीस. बघा कोण दिसतंय डांबरावर. ती दिसते मी बुवा नॅचरल ब्युटी. नॅचरल ब्युटी. आता काळाच माणूस चांगला दिसतो आहे का ना? हा कोण चांगलं दिसतंय ते हा सांगा सांग जरा. बरं. सांग बरं. चांगलं कोण दिसतंय? या दोघांमधून हे पाची साईड घ्यायची ना. नाही हे चांगले दिसते. बरं लाडू तू सांग रे. पप्पा कोण दिसतंय? लाड्या पप्पा चांगले आहेत मम्मी. बघा लाडूची टिफिन बॅग. ते असं ठेवायची. इकडे बघा किती खुशी झाली. अहो तुम्हाला लावायचा होता किंवा फेस पॅक, तुम्हाला जमला असता. मी फेस पॅक म्हणतो. आज जेवणात आहे वांग्याची भाजी. बघा किती छान दिसायली ना, मस्त तरी आली. आणि इकडं आहे राईस, जिरा राईस. आणि इकडं आहे बाजरी ज्वारीची भाकर. चला चला मेंबर. दिसते का? काहीच काळीच काळा माणूस. दादा पण खाते दा. झाला का नाही? थंडी गेली का नाही?